नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि तितक्याच गहन विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे अंतिम न्यायाचा, ज्याला प्रकटीकरणात 3 सुग्या असंही म्हटलं गेलंय. चला तर मग हा सगळा प्रकार काय आहे ते समजून घेऊया. तर ह्या सगळ्या चर्चेची सुरुवात होते प्रकटीकरणातल्या एका शक्तिशाली प्रतिमेतून. हीच प्रतिमा आहे जी मोठ्या सुगीच्या संपूर्ण संकल्पनेचा पाया रचते. चला जरा खोलात शिरून बघूया. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सगळ्यात आधी न्यायाच्या दिवसाची ही मोठी सुगी म्हणजे काय ते बघू. मग आपण पहिली, दुसरी आणि अंतिम सुगी या 3 टप्प्यांबद्दल जाणून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी एक महत्वाचा प्रश्न, हा न्याय नक्की आहे तरी कोणासाठी? चला एक एक करून पुढे जाऊया. तर आपला पहिला मुद्दा, न्यायाच्या दिवसाची मोठी सुगी. आता इथे एक गोष्ट आधीच स्पष्ट करायला हवी. जेव्हा बायबलमध्ये सुगी हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ शेतातल्या पिकांची कापणी असा नाहीये, नाही. तर हे एक रूपक आहे आत्म्यांच्या अंतिम विभागणीसाठी. प्रकटीकरण 14 मध्ये ह्या सुगीबद्दल विस्तारानं सांगितलंय. यात 2 मुख्य क्रिया आहेत. एक म्हणजे धान्याची कापणी, जे नीतिमान लोकांचं प्रतीक आहे, आणि दुसरं म्हणजे द्राक्ष गोळा करणं, जे दुर्जनांच्या न्यायाचं प्रतीक आहे. पण गंमत अशी आहे की ह्या विवेचनानुसार नीतिमानांची सुगी काही एकाच फटक्यात होत नाही, ती वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होते. आणि इथेच आपला पुढचा मुद्दा येतो, पहिली सुगी, प्रथम फळे. आता हा पहिला गट नक्की आहे तरी कोण? काय खास आहे त्यांच्यात की त्यांची सुगी सगळ्यात आधी होते? चला पाहूया. तर प्रथम फळे हा शब्द वापरला जातो हुतात्म्यांसाठी, म्हणजे असे लोक ज्यांनी देवावरील आपल्या प्रेमासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. त्यांच्या ह्या सर्वोच्च त्यागामुळे त्यांना एक विशेष सन्मान दिला जातो आणि म्हणूनच त्यांना प्रथम फळे असं संबोधलं जातं. आणि हा सन्मान किंवा हा विशेष दर्जा कसा आहे तर बघा, त्यांचं पुनरुत्थान सगळ्यात आधी होतं, ज्याला पहिले पुनरुत्थान असं म्हणतात. हे 7वा करणा वाजल्यावर घडतं. इतकंच नाही तर त्यांना ख्रिस्तासोबत 1000 वर्ष राज्य करण्यासाठी उठवलं जातं. म्हणूनच त्यांना उत्तम पुनरुत्थानासाठी पात्र मानलं जातं. त्यांची सुगी इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि आधी होते. बरं, तर प्रथम फळे म्हणजे हुतात्म्यानंतर येतो तो सुगीचा दुसरा आणि मुख्य टप्पा, म्हणजेच धान्य. यात खूप मोठ्या संख्येने लोकांचा समावेश होतो. धान्य हे त्या सर्वसामान्य विश्वासणाऱ्यांचं प्रतीक आहे, ज्यांनी आपलं आयुष्यभर आपला विश्वास टिकवून ठेवला. ते हुतात्मा झाले नाहीत, पण त्यांनी आपलं जीवन विश्वासात घालवलं. हे जणू काही शेतातलं मुख्य पीक आहे. आता इथे वेळेचा फरक लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. या धान्याची सुगी किंवा न्याय हा प्रथम फळांसारखा लगेच होत नाही. तो होतो 1000 वर्षांच्या राज्याच्या शेवटी, मोठ्या श्वेतसिंहासनासमोरच्या न्यायाच्या वेळी. तेव्हा विश्वासणारे आणि अविश्वासणारे सगळ्यांना एकत्र उठवलं जातं. मग प्रत्येकाच्या कर्मानुसार त्यांची पुस्तकं उघडली जातात आणि न्याय होतो. आणि ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात सापडतात ते अनंत काळात प्रवेश करतात. म्हणजे बघा, ही प्रक्रिया खूप नंतर घडते. चला आता तिसऱ्या आणि शेवटच्या सुगीकडे वळूया, उरलेली कणसे. आणि खरं सांगायचं तर हा भाग एका खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या प्रश्नाला हात घालतो. प्रश्न हा आहे की समजा एखाद्या व्यक्तीचा देवावर विश्वास आहे, पण त्याला तो विश्वास आपल्या कृतीतून सिद्ध करायला वेळच मिळाला नाही, तर त्याचं काय? त्याचं तारण कसं ठरवायचं? याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे येशूच्या बाजूला वधस्तंभावर असलेला चोर, ज्याला शेवटच्या क्षणी तारण मिळालं. मग अशा लोकांच्या विश्वासाची पडताळणी कशी होणार? इथेच तिसऱ्या सुगीचं महत्त्व समोर येतं. तर उरलेल्या कणसांची सुगी हा काही थेट बायबलमधला शब्द नाही, पण लेखकाने ही संकल्पना वापरली आहे त्या आत्म्यांसाठी, ज्यांनी विश्वास तर कबूल केला, पण त्यांच्या कृती त्यांची साक्ष देण्याआधीच ते मरण पावले. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीनंतर शेतात उरलेली कणसे गोळा करतो, त्याचप्रमाणे ही एक सार्वजनिक पडताळणी आहे, एक प्रकारची अंतिम खात्री. पण मग प्रश्न पडतो की ह्या न्यायाची गरज तरी कोणाला आहे? म्हणजे देव तर सर्वज्ञ आहे, त्याला सगळं माहीत आहे. मग ही जाहीर पडताळणी का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला न्यायाच्या मूळ हेतूविषयी खूप काही सांगून जातं. इथे 2 दृष्टिकोन आहेत, देवाचा दृष्टिकोन आणि सृष्टीचा दृष्टिकोन. देव सर्वज्ञ आहे, तो आपलं हृदय आणि आपला खरा विश्वास एका क्षणात ओळखतो. त्यामुळे त्याला माहिती गोळा करण्यासाठी न्यायाची गरज नाही.
पण दुसरीकडे आहे सृष्टी, म्हणजे आपण, मानव आणि देवदूत. आपला दृष्टिकोन मर्यादित आहे. आपण फक्त बाह्यकृती पाहू शकतो. त्यामुळे हा न्याय देवासाठी नाही, तर सृष्टीच्या समजुतीसाठी आवश्यक आहे. यामागचं मुख्य कारण असं की देवाचा न्याय केवळ परिपूर्ण असून चालत नाही, तर तो संपूर्ण सृष्टीला परिपूर्ण दिसला पाहिजे. त्याच्या न्यायावर, त्याच्या निर्णयावर कोणीही, कधीही, कसलीही शंका घेऊ नये, यासाठी हे आवश्यक आहे. तर या सार्वजनिक न्यायामागे एक तर्क आहे. पहिलं म्हणजे कृतींची सार्वजनिक चाचणी होते. यातून देवाच्या न्यायाचं समर्थन होतं, कारण संपूर्ण सृष्टी त्या निकालाची साक्षीदार असते. आणि तिसरं, व्यक्तीच्या आतल्या विश्वासाला त्याच्या बाह्यकृतीतून एक प्रकारे पुष्टी मिळते, ज्यामुळे पाहणाऱ्या सगळ्यांचं समाधान होतं. या प्रक्रियेमुळे हे सिद्ध होतं की देवाचा प्रत्येक निर्णय हा पूर्णपणे योग्य आणि न्याय्य आहे. तर आपण आज ज्या 3 सुग्यांबद्दल बोललो त्याचा सारांश पाहूया. पहिली सुगी आहे प्रथम फळांची, म्हणजे हुतात्म्यांची, ज्यांना सगळ्यात आधी प्रतिफळ मिळतं. दुसरी आहे धान्याची, म्हणजे सर्वसामान्य विश्वासणाऱ्यांची, ज्यांचा न्याय शेवटी होतो. आणि तिसरी आहे उरलेल्या कणसांची, ज्यांच्याकडे आयुष्यभराची कर्म नाहीत, त्यांच्या विश्वासाची सार्वजनिक पडताळणी करण्यासाठी ही एक अंतिम परीक्षा आहे. तर असे हे 3 वेगवेगळे गट आणि प्रत्येकाच्या सुगीची वेळ आणि पद्धत वेगळी. तर मग ह्या सगळ्याचा विचार करता एक प्रश्न मनात येतो. काय असं असू शकतं का की आपली कर्म, आपलं आयुष्य हे केवळ आपल्या स्वतःच्या न्यायासाठी नाहीये, तर ते संपूर्ण विश्वाला देवाचा न्याय किती परिपूर्ण आहे हे दाखवण्यासाठी एक आवश्यक साक्ष आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? या विचारासोबतच आज आपण इथेच थांबूया.